नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत तुमचा मनात जे पण काही प्रश्न असतील त्याचं पूर्णपणे योग्य उत्तर जे स्वामींद्वारा तुम्हाला मिळणार आहे. ज्याच्यामध्ये हे आहे पायल नंबर 1, हे आहे पायल नंबर 2 आणि हे आहे पायल नंबर 3. ह्याच्यावर हा स्टोन ठेवलेला आहे कारण की ह्यामध्ये जे स्वामींचे संदेश आहे त्यांचा कलर दोघांमध्ये थोडासा सेम आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम हे कसं चूज करायचं, तर डोळे बंद करा आणि तुमच्या मनामध्ये जो पण कुठला प्रश्न आहे तो मनात आणा आणि तुम्हाला कुठल्या पायलबरोबर जायची इच्छा होती आहे ते नक्की करा. जसं की तुम्हाला पायल नंबर 1मध्ये जायची इच्छा होती आहे, पायल नंबर 2मध्ये बघायची इच्छा होती आहे किंवा पायल नंबर 3मध्ये. तर तुम्हाला योग्य ते तुमचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही पायल चूज झाल्यानंतर त्याचं उत्तर नक्की मिळवा. आणि तुम्हाला अगर व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला उत्तर आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. पुढं असेच व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जर का तुम्ही पायल नंबर 1ला चूज केलं असेल तर सर्वप्रथम हा जे ग्रीन रंग आहे त्याला चूज केलं असेल तर त्याच्यामध्ये हा आहे स्वामींचा संदेश. यामध्ये आहे गीतेचा संदेश जो तुम्हाला सांगतो आहे. सर्वप्रथम द टाईम ऑफ डेथ आणि पास्ट लाईफ आणि आत्ताच्यासाठी जे गॅलेक्टिक आहे, ज्याला आपण आकाशगंगा म्हणतो, हे अशा प्रकारे दिसते. तर आजचं तुमचा संदेश काय आहे तर चला चालू करूया. बघायला गेलो तर सर्वात प्रथम ह्याच्यामध्ये आहे गॅलेक्टिक कार्ड, जे आपल्या जीवनातील मोठे रहस्यमय किंवा असे काही स्थान याबद्दल आपल्याला विचार करण्यास भार देतो. आणि तुम्हाला जे आत्ता जे अनुभव येतात ते कदाचित तुमच्या भूतकाळामध्ये काही अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचे अनुभव येऊन राहिलेले आहेत. जे गीतामध्ये जर का तुम्ही त्याला इन्क्लूड करायला गेले तर ह्या दोघांचं जर का बघायला गेले तर सांगायचं झालं तर गॅलेक्टिक कार्ड विश्वाची विशालता आणि आत्म्याचा शाश्वत प्रवासाचे प्रतिनिधित्व करते आणि गीता कार्ड जे आहे त्या प्रवासाला मार्गदर्शन करत आहे, जे जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे आणि ते कसे साध्य करायचे ते तुम्हाला स्पष्टपणे कळवतं आहे. मिळून जर का आपण विचार केला तर गीतेचा संदेश स्पष्ट करतो की आपले वर्तमान विचार आणि कृती आपले भविष्य ठरवतं. बरोबर आहे की नाही? काय की आपण जे आत्ता विचार करतो आहे आणि जे काम करतो आहे त्याच्यामुळं आपलं जे भविष्य आहे, पुढचं जे फ्युचर आहे ते नक्की होते. आणि गॅलेक्टिक कार्ड जे आहे ते व्यापक चक्राचे प्रतीक असू शकतो, जे फिरतं आहे. तुम्ही जे करताय ते तुम्हाला नक्की मिळणार, याचा मतलब हा आहे. तर आजच्या संदेशवर स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत ते आपण बघूया. की हे काम पूर्ण होईल ते सर्व परमेश्वरावर सोडा. देवाने जे काही निर्माण केले आहे ते घडणार आहे. तुमच्या कर्माचे फळ त्याचप्रमाणे तुम्हाला मिळेल. तर बघा, आजच्या आपल्या रीडिंगप्रमाणे आणि स्वामींच्या संदेशाप्रमाणे परफेक्ट तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तर अगर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑर्फन कार्ड म्हणजे की हे तुम्हाला तुमच्या मागच्या जन्मात तुम्ही कदाचित अनाथ असाल किंवा तुम्हाला तुमच्या आईवडिलाचं प्रेम नसेल मिळालं, तर तुमच्या मनात या जन्मातही कोणीतरी सोडून जाईल अशी भीती असू शकते. त्या कठीण काळामुळे तुमच्या कमालीची आत्मनिर्भरता आणि मानसिक शक्तीची विकास कसा झाला आणि कदाचित ह्यावेळी त्याची मदत तुम्हाला कशी मिळू शकते ते आपल्याला, त्याची शक्ती आपल्याला कशी मिळणार तर त्याचा संदेश आपण गीतेमधनं मिळवणार आहोत. कदाचित दोघं जरा वेगवेगळे आहेत पण त्याचं कनेक्शन कुठंतरी असणारच, नाही का? जसं की गीतेमध्ये सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझी अपार प्रकृती जी कशाने घडलेलं आहोत आपण जर बघायला गेलं तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. तर हे जग आणि आपले शरीर ज्या भौतिक ऊर्जेने बनलेलं आहे
ती सर्व ईश्वराचीच शक्ती आहे, बरोबर ना. तर हे कार्ड आपल्याला सांगतं की आपण ज्याला आपले शरीर म्हणतो किंवा आपण ह्याला जे जग म्हणतो, बरोबर, तर हे कोणी निर्माण केलेलं आहे? हे सगळं प्रभूंनीच निर्माण केलेलं आहे. तर आपले खरं माता पिता जे आहेत ते ईश्वरच आहेत. आणि तुम्हाला कुठलीही समस्या जर का आली, वाटलं तुम्हाला, तर तुम्ही त्यांच्याकडे मागा. तुम्ही अनाथ नाही आहात. तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. तुमच्याजवळ तुमचे सर्वात मोठे आईवडील, दैवत आहे तुमचे ईश्वर. तुम्ही ज्यांना पण मानत असाल त्यांची तुम्ही पूजा नक्की करा. आणि स्वामींचं तर स्वामींचा संदेश काय आहे हे आज आपण बघणार आहोत. तर स्वामी तुम्हाला सांगतायत की स्वामींची तुमच्यावर आशीर्वाद आहे, ते तुमची इच्छा पूर्ण करतील. पण तुम्ही देवाला किंवा कोणाला तरी प्रॉमिस केलं आहे, ते तुम्ही पूर्ण केलं नाही. ते तुमचं जे पण कुठलं प्रॉमिस आहे ते पूर्ण करा आणि तुमचे कार्य नक्की पूर्ण होतील. हे खरोखर ह्या पायल नंबर 2ला परफेक्ट मॅच होतं आहे. मी कुठल्याही प्रकारे इथं स्वामी आहेत, इथं देव आहेत. मी कुठल्याही प्रकारे असं नाही म्हणत आहे की माझ्यावर शंका घेतात आहे, पण स्वामी इथं आहे, देव इथं आहे आणि त्यांच्या साक्षातच मी हे पायल नंबर 2चे हे कार्ड्स काढलेले आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद इथे म्हणून ही चिठ्ठी काढली होती. आणि परफेक्ट आजचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. जर का हे तुम्हाला एकदम परफेक्ट उत्तर मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तर भेटूया उद्याला. श्री स्वामी समर्थ. इथे तुम्हाला सर्वात प्रथम जे कार्ड दिसते ते वोव्स कार्ड आहे, म्हणजे की शपथ किंवा वचन, ज्याच्यामध्ये आपण असं समजू शकतो की मागील जन्मात काही वचनं किंवा कुठले शब्द आपल्या अपूर्ण राहिलेल्या असतील किंवा अपूर्ण राहिलेल्या काही गोष्टी, जबाबदाऱ्या ह्या आपल्या असू शकतात, ज्या या जन्मात आपल्याला पूर्ण करायची संधी मिळालेली आहे किंवा आपलं कर्तव्य आहे. काही वचने, नातेसंबंध, कर्तव्य, वैयक्तिक असू शकतं. पण हे करता करता असं पण लक्षात येते की हे करायचं आपलं बाजूला राहतं आहे आणि आपण दुसऱ्याच मार्गी लागलेला आहात. जसं की जे काम मिळालं आहे ते सोडून आपण वाईट मार्गी लागलेला आहात, असं हे कार्ड आपल्याला दर्शवतं आहे. तर तसं न करता तुमचे जे खरोखर तुम्हाला ते काम करण्यात कंटाळा येत असेल नक्की, तेच तुमचं खरं कर्तव्य आहे हे लक्षात घ्या. आणि दुसरा कार्ड आहे जे भगवद्गीतेचं कार्ड आहे, सचेत अस्तित्व. ह्याचा मिनिंग असं आहे की गीतेनुसार आपल्याला समजते की आत्मा हा एक सचेत अस्तित्व आहे, जो अविनाशी आहे आणि शाश्वत पण आहे, जे फक्त शरीर बदलतं, आत्मा आपला तसाच राहतो. तर ह्या दोघांचं मिनिंग जर का बघायला गेलो तर असं आपल्याला ह्याचा अर्थ कळतो की मागील जन्मातील काही अपूर्ण वचने किंवा कर्म आपली आहेत, ती पूर्ण करण्यासाठीच आत्म्याने हे नवीन शरीर धारण केलेलं आहे. म्हणजेच आत्म्याच्या प्रवासात कर्म आणि कर्तव्य महत्त्वाचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी जन्म आणि मृत्यू हा चक्र आपला सुरूच असतो, जो गीतेच्या ह्या कार्डावरून आपल्याला कळतो आहे. भगवद्गीतेचा कर्मसिद्धांतावर भर ह्याच्यामुळं दिसतो आहे, जो जर का आपल्याला ह्या जीवनात ते कर्म पूर्ण करायचे आहेत, ते कर्तव्य पूर्ण करायचे आहेत, ते तुम्हाला समजायचे आहेत कोणते आहेत. तुम्ही खराब मार्गी लागू नका, चांगल्या मार्गावर जा, जेणेकरून तुमची ही कर्तव्य पार होतील, असं ह्याच्यावरनं तर स्वामींच्या कृपेने आणि देवाच्या कृपेने जे आजचं स्वामींचं मार्गदर्शन कार्ड निघालं आहे ते अशा प्रकारे आहे की वाईट लोकांचा सहवास सोडा, कारण कार्याचे यश संशयास्पद आहे. त्या लोकांमुळे तुमच्यात नेगेटिव्हिटी येत आहे. उपाय पॉझिटिव्ह व्हा आणि दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह करा, चांगली करा, चांगले विचार करा, यश हे आपल्याला नक्की मिळणार. तर तुम्हाला समजलंच असेल की तुमची जी कामं आहेत, जी तुम्हाला सांगितली आहेत त्याप्रमाणेच तुम्हाला कामं पूर्ण करावीच लागतील. कदाचित तुम्ही नेगेटिव्ह होत असाल, पण ते तुमचे गेल्या जन्मीचे काही
अपुरे काम आहेत ते पूर्ण करावेच लागतील. ह्या जन्मात तुम्हाला ते पूर्ण केल्याशिवाय सुटका नाही. हं, जर का तुम्ही नक्की मानत असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पॉझिटिव्ह व्हा. स्वामींचं नाव घ्या आणि तुमचे सगळे कार्य पूर्ण होतील, ही माझी आशा आहे. तर अगर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.